मुंबईत मराठी माणसांवर अन्याय सुरूच. केवळ मराठी असल्यानेच तरुणाला नोकरी नाकारली. मराठी नकोत कंपनीच्या मालकाची भूमिका. मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणालाच मुंब्रात माफी मागायला लावण्याची घटना ताजी असतानाच आता परप्रांतीय व्यापाऱ्याने मराठी मुलांना नोकरीच देणार नसल्याचं जाहीर केल्याचं समोर आलेलं आहे. मुंबईतील मरीन लाईन येथील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला नोकरी नाकारली. मराठी मुलं आमच्या कामासाठी सूट होत नसल्याचं कंपनीच्या मालकाने सांगितलं. या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी त्या मालकाला जाब विचारत चांगलंच फैलावर घेतलं. मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि 2 दिवसात सोडून जातात, म्हणून आम्हाला मराठी पोरं कामाला नको, ते आमच्या कामासाठी योग्य नाहीत, अशी भूमिका राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने घेतली. मुलाखतीला आलेल्या मराठी मुलाला त्याने नोकरी नाकारली. तसेच इतर 3 मराठी मुलांचे बायोडाटाही त्याने बाजूला सारल्याची घटना घडली. महाराष्ट्रात असून मराठी तरुणांना नोकरी नाकारता मग महाराष्ट्रात धंदाच करू नका, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या संतोष शिंदे यांनी कंपनीच्या मालकाला चांगलेच फैलावर घेतलं. महाराष्ट्रात कंपनी सुरू करायची आणि मराठी मुलांनाच नोकरी नाकारायची हे चालणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. मराठी यायला पाहिजे ना महाराष्ट्रात. बसायसाठी मी आलो नाही. तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही, त्याचं उत्तर विचारायला आलोय तुम्हाला. हे काय बोलले तुला? मराठी माणसाला नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं 2 दिवस करतात कामा आणि निघून जातात. आम्ही महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसाला नोकरी नाही देणार. नाही भेटणे का क्या इसमें? अरे पण आता त्यांनी काय बोलले? मी पण मराठीचा. अरे पण त्याला काय बोलले? इंटरव्ह्यूला आला होता तो. बरोबर. हेच नाही 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी. नहीं ऐसे नहीं बात हुई है. मी पण मराठी आहे. अरे पण आता इंटरव्ह्यू मध्ये काय या मॅडम होत्या. इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना मला नाही माहिती. मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता? मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही होत, सूट होत नाहीत. म्हणजे अहो सूट होत नाही महाराष्ट्रामध्ये धंदाच करू नका ना. मग सूट नाही होत तर खूप मुलं येऊन 2 दिवसामध्ये गेले म्हणून बोलले. असं नाही महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम, हे तुम्ही मान्य करताय ना? ते काय बोलले की आमच्या इथे 2 दिवस येतात आणि सोडून जातात. त्यांना अहो पण responsibility अहो मग महाराष्ट्रात धंदाच करू नका ना. आता बाकी पण मराठी सगळी मुलं काय अशी आज हमारे पास 15 लड़कियां मराठी हैं. असं माहिती मी तुम्हाला नहीं, वैशाली कितनी लड़कियां मराठी हैं? त्याने तुम्ही हा काय बोलला? ह्याला काय बोलले? आम्हाला मराठी पोरं आम्ही ठेवत नाही कामाला आता. दादा आमच्या ऑफिसमध्ये किती मी काय मराठी सांगतो मुलं आहेत? तुम्हाला, मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.